काल मी म्हणलो मला हे गोप्या म्हणले, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं की या चौकात गोप्या म्हणले, सगळ्या टीव्हीवरती दाखवलं। मी बोललो गोपीचंद पडळकरची जीभ घसरली, गोपीचंद पडळकर सुसंस्कृत नाही, गोपीचंद पडळकरचे संस्कार बरोबर नाहीत। ठीक आहे, तुम्ही माझ्यावरती बोलला, अरे मी पण लोकांतनं निवडून आलोय ना, 3 लाख लोकांचं नेतृत्व मी करतोय ना। मग मला व्यासपीठावरती एखादा गोप्या म्हणत असेल, आया बहिणीवरती मला शिव्या देत असेल, तर त्याची महाराष्ट्रामध्ये चर्चा का नाही झाली? म्हणजे कोणतरी एखादा मोठा पाटील, एखादा मोठा प्रस्थापित घराण्यातला असला तर त्याची अब्रू वेगळी आहे आणि दुसऱ्या आमदाराची किंमत वेगळी आहे का? त्याच्यावरती का नाही चर्चासत्र झाली? त्याच्यावरती का नाही डेबिट झाली? त्याच्यावरती का नाही स्पेशल रिपोर्ट झाले? आणि म्हणून मग मी म्हणलो, जर तुम्ही मला गोप्या म्हणणार असाल तर मी तुम्हाला साहेब कसं काय म्हणेल? मी नाही ना म्हणू शकत, मी साहेब नाही म्हणू शकत। तुम्ही जर मला अहो म्हणाल मी तुम्हाला काहो म्हणेल, तुम्ही जर मला अरे म्हणाल मी तुम्हाला का रे म्हणेल, तुम्ही जर माझ्या एक कानाखाली दिली तर मी 2 देईन, माझा स्वभाव आहे। एका बाजूने संस्कार होणार नाहीत, दुसऱ्या बाजूने पण झाले पाहिजेत। आणि म्हणून ही इशारा सभा त्यासाठी आहे, तुम्ही जर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावरती जर टीका टिप्पणी खालच्या लेवलला गेली तर त्याच्या दुप्पट खाली जाऊन मी तुमच्यावरती टीका टिप्पणी करेल। मग ते संस्कार बिंस्कार मला काही गरज नाही, मला त्या संस्कृतीचं काही देणं घेणं नाही। तुमचे महाराष्ट्राचे तुम्ही काय ठेकेदार आहे का रे महाराष्ट्राचे? तुम्ही काय बाप लागून गेला का महाराष्ट्राचं? महाराष्ट्र म्हणजे तुम्ही नाही आहे। हे जे महाराष्ट्रातली 100-125 घराणी प्रस्थापित जी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काम करतायत ते म्हणजे महाराष्ट्र ही जी त्यांच्या डोक्यात संकल्पना आहे ती पहिली त्यांनी काढून टाकावी। महाराष्ट्र म्हणजे 18 पगड जाती आहेत, महाराष्ट्र म्हणजे 12 बलुतेदार आहे, महाराष्ट्र म्हणजे 346 ओबीसीच्या जाती आहेत, महाराष्ट्र म्हणजे मागासवर्गीय समाज आहे, महाराष्ट्र म्हणजे आदिवासीच्या 43 मुख्य जाती आहेत आणि 185 उपजमाती आहेत, महाराष्ट्र म्हणजे गरीब मराठा आहे, महाराष्ट्र म्हणजे ब्राह्मण आहे, महाराष्ट्र म्हणजे जैन आहे। असा विशाल महाराष्ट्र आहे, तो कुठल्या 100-50 घराण्यामध्ये वाटून घेतलेला महाराष्ट्र नाही। आणि त्यामुळे तुम्हाला जरी वाटलं माझी संस्कृती खराब आहे आणि तर तुम्ही त्याच्या बद्दल काही म्हणायचे मला त्याचं काही देणं घेणं नाही आहे। मला माहित आहे ना मी कशासाठी काम करतो, मी लोक माझ्यासाठी काय येतात, मी काय माझी संस्कृती खराब असतील तर लोक माझ्याकडे येतील का? चंद्रकांत दादांना तुम्ही काय बोलता रे? का जोड्यान हाणू का तुम्हाला? मी हाणू का? कुणाच्या वॉर रूम आहेत, कुणाच्या वॉर रूम मध्ये 500 लोक आहेत। आता मी काल बोलतो रोहित पवार नातू बोलतोय आज मीडियामध्ये की ते भिरोबा बन आहे आणि त्यांचे काय बोलावं त्यांनी तिथं ठरवलं पाहिजे।